बाण कोंबडा नदी पहाटेच्या प्रातकाली बाण कोंबडा नदी दाट धुक्याची वेळही बाजाराची झाली दाट धुक्याची वेळही बाजाराची झाली सात सुंदर करून मधुरीच्या बाजारी चाललंय खरं, पण या वाटेची कुणाला माहित आहे का? मला तर मुलीच माहित नाही. तारा तुला तरी माहित आहे का? नाही
काय बोलते आपल्या शेजारची मावशी आहे ना तिला हात मारून पाहूया का रे तो हात मारून बघ मावशी अरे मावशी मावशी अरे मावशी काय मेलीस आवाज मारते तिचा आवाज बघ कसा आहे तो ऐकानी सांग बघ तिला मारायला कुमार बघ अशी म्हणते बरं मी मारतो गावात मावशी अगं ए मावशी मावशी अगं ए मावशी काय ग पोरीनो कशाला मला आका मारताय मावशी तू आधी लवकर ये भाऊ अगं पोरीनो यायलाच पाहिजे का हो यायलाच पाहिजे आले हा आली फोडून लावते पाठवून लावते आणि आलीच बघा मी तुमच्या संगतीला माझी गडबड धाडर झाली लाली पावडर लावून गाडी तांबा पोरीन बाजार आली राधे थांब 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 राधे थांब राधे थांब ग थांब ग थांब ग राधे थांब
काय झालं रे मावशी? तू जमलीस तरी कसा? खूप दिवस थकली मी चालून आणि नाचून ते जाऊ दे भाऊ आधी. जेव्हा मी तुला आवाज मारली तेव्हा तू आतून अवघड पडत काय बोललीस ते सांग भाऊ आधी. तरीच म्हटलं ही चिचुंद्रीनं मला विचारलं नाही कसं. अगं पोरी, माझा नवरा आहे बेवडा. तो सकाळी तोंड न धुताना उठतो आणि खानमधल्या पर्याय खाली धावत सुटतो. अगं म्हणून तुमच्या दरवाजाची कडी लावली, मागच्या दरवाजाची कडी लावली आणि आली बघ तुझ्या जोडीला. असं होय होय मावशी. आम्हा पोरींना तर वेगळंच वाटलं. हे आजकालच्या पोरीच तशा तुम्ही काय पण विचार करता. अगं मावशी, अगं पोरीनो, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय ग मावशी? विचारू का? विचार विचार विचार. आता माझ्याकडे प्रश्न आहे. त्यातला एक पहिला प्रश्न मी मायबाप रसिका प्रेक्षकांसाठी विचारते. हे लहान मुलं आहेत, पहिलीपासून तर 12वी पर्यंत. फक्त माझी एक अट आहे की मोबाईलचा वापर न करताना त्या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे. आणि जर अचूक उत्तर दिल्यास माझ्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या मावशीकडून घेऊन जायचं. असा प्रश्न आहे, एका प्राण्याला 3 पापण्या आहेत. एका प्राण्याला 3 पापण्या आहेत आणि तो प्राणी कोणता? त्या प्रश्नाचं उत्तर मी हात जोडून विनंती करते की मोबाईलचा वापर न करताना या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं आहे. नाही समजल्यास मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगेन, परंतु कॉपी करू नका. आता आधी बारी पोरीनो तुमच्याकडं. नदीच्या काठी एक पाय दुमडून वर खाली मान करून एक पक्षी उभा असतो. मान मुरगळून. त्या पक्ष्याचं नाव काय? मावशी मी बोलू? अगं बोल का चिचुंदरी. अगं उंदीर. मग मावशी काय? नशीब भूस म्हटली. अगं दुसरं कुणाला येतंय का? अगं मावशी मी सांगू का? हा, सांग बघू बरी. अगं बाई, हा काय नवीन प्रकार. टुकडू अगं मावशी मी तुला बघल्याचा प्रकार दाखवत होते. अगं तुमच्या तोंडात हागला. काय पण काय बोलते? अगं मी ऐकत बोलले. असं काय बोलतो तुम्ही? आता दुसरा प्रश्न. कुळीत म्हणजे कुळीत. हा, ते चक्कीवर नेतात आणि दलतात. आणि त्यापासून काय बनतं पोरीनो? अगं काय बनतं पोरीनो? त्या पोरी मुख्य. अगं बोला ग काहीतरी. मावशी मी सांगू? हा सांग. घेतलं. अगं ह्यांचं खाऊन खाऊन मन घेतलं. ही बघा कशी खाऊन खाऊ. मावशी खाण्यावर लावू नको. काय तशी? काय पण कशी? तू जरी असलीस तर मी पण अशी आहे. होय का? मी काय म्हातारी असली अगं पण मावशी तू म्हातारी झाली ती बघ कशी तगडी आहे एकदम. एक दिलं तर काय होईल तुझं? मला एक दिली तर मी काय करेन? 2 दे. चल मावशी सावट आहेस तू. हा? तो
चावळतं ती कमी चला गा पोरी मग जाऊया आता चला या हा सांगू उंट उंट का बरं विचारा का बरं कारण उंट हा वाळवंटामध्ये राहणारा प्राणी आहे आणि त्याच्यामध्ये सूक्ष्म वाळूचे कण हे डोळ्यामध्ये जाऊ नये म्हणून देवाने त्याला तिसरा पापणी ही दिली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आता मारा सर्च चला का पोरीनो? मावशी मी घेतलाय रवा आता अख्ख्या गावाला खायला बोलवा बोलवते बोला बोला लोक चला ते घेऊन जाते हा हा या ग बाई या तुझी चुंदरी हुंदऱ्या वाली ये मावशी मी सांगू हा सांग मावशी माझं नाव हिरा अगं बाई हिरा म्हणून मी बाजाराला घेतलाय शिरा हा तिने रवा घेतला आणि तू शिरा घेतला तुझ्याकडे दुसरं कायच नाही बरोबर आता कोण येत आहे मावशी मी सांगते बघ हा सांग पोरं सांग मावशी मी ना हलवा आणलाय हलवा कंबर तुझी कमी हलव नाही तर मोडल मावशी काय पण काय बोलतेस अगं कंबर तू नुसती हलवते अशी म्हणून म्हटलं तुझी कंबर मोडेल जर कंबर मोडली तर तू व्यापार तुझा कसा करणार म्हणून म्हटलं जरा हल्लू हलव हल्लू हलव ठीक आहे हा अगं राजे आता तू राहिली या बरं पुढं अगं मावशी माझं नेहमीच काय ग तुझं नेहमीच अगं मावशी मी नेहमीच घेते काय ग अगं मी नेहमीच घेते विक्रीला गरम गरम दूध किती तुझं सुंदर रूप हिना हो ना, घेतलं मावशी? रूप? हिना घेतलं रूप चला का पोरी सर्वांना विचारलं पण तू काय घेतलं ते सांगितलंच नाही मी हो सांगायलाच पाहिजे ना हो मावशी सांगायलाच पाहिजे ऐका बरं मी घेतलंय विक्रीला ताडी मी घेतलंय विक्रीला ताडी आणि जो कोणी माझा माल घेईल त्याची होईल बॉडी चला का पोरीनो हा एवढा मोठा यमुनेचा थाट अवघड वाट एखादं सुंदर गाणं तरी बोला ना ग अगं मावशी तू तुझ्या जमान्यातले एखादं गाणं बोल ना मी बाय बघ बोलली तर एक नाही मी दोन बोलणार हे मावशी लय गाण्याला हवडी आहे पहिलंच सांगते बोलू काय बोल बोल हा डोंगरही अगं सांगायचं राहिलं ही चिचुंदरी सासू जवळ किती भांडते माहितीये का ग आणि वडिलांना फोन करून सांगते बाबा मला न्यायला या बाबा मला अगं न्यायला मावशी या. पण मला सांग तुला तिच्या घरात बघायला जाते का मला 4 डोले आहेत 4 डोले 2 पुढे 2 मागे पण मला तर दिसताय दोनच पाठी ते तुला दिसत नाही नाही दाखव बघू हे काय काय म्हणतेस दिसतच नाही नाही ना नाही असू दे आता ही वडिलांना काय सांगते आणि ते वडील काय सांगतात ते ऐका डोंगर हिरवा हिरवा गार नाचे सासूचा दार डोंगर हिरवा हिरवा गार नाचे सासूचा दार माऊ बाबा तुम्ही दिली मला डोंगराचे आड माऊ बाबा तुम्ही दिली मला डोंगराचे आड काय बोलते आता पुढचं ऐक तरी डोंगर हिरवा हिरवा गार नाही सासूचा
मावशी मी लग्नाची गाणी बोलत राहिली ती इथंच राहशी तुझा व्यापार कसा होईल चला तर चल धनुष्यातून सोडलेला बाण धनुष्यातून सोडलेला बाण जसा परत घेता येत नाही त्याचप्रमाणे हातातून निघून गेलेली वेल आणि हातातून निघून गेलेला मनुष्य हा कधीच परत मिळत नाही त्यासाठी एक दोन ओळी काय होते मावशी दोनच मिनिटं ग विसरले जर आठवते रात्री जागरण केलं दिसतंय जागरण काय नाही शिक्षण केलं मी आता काय काय लक्षात ठेवायचं म्हणून मी विसरले आता आठवते चला नाही आठवत मला चला. आपण एक छोटंसं गाणं बोलूया ला 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 धनिमान कुंकवाचा हा साज शृंगाराचा वेद अवघड घाटाचा डोई भरलेल्या माठाचा
अरे काना तू आज एवढ्या आनंदामध्ये दिसत आहेस. अरे पेद्या या वनात आल्यावर वनातील झाडी वेली पशुपक्षी गाई असेल माझ्या वासरीच्या आवाजाने ठेवायला लागतात. लोक सांगतात की एवढं दर्ग होतो की मला कसलीच मान राहत नाही. अरे काना तू इकडे आलास पण तिकडे तुझी यशोदामाई वाट पाहत होतेस काय. अरे पेद्या तिची तू काळजी करू नकोस. मी आईला कसं तरी फसवे. अरे काना तू नटकटत आहेस. अरे एखाद्याला फसवण्याची तुला फार सवय आहे. पण यशोदामाईला फसवून चालणार नाही. एके दिवशी आपण येमुनच्या डोहाजवळ चेंडूबळीचा खेळ खेळत होतो आणि चेंडू डोहामध्ये गेला आणि तो काढण्यासाठी तो डोहामध्ये उडी घेतलीस आणि तुला काल्या नागाने पकडलं. हे जेव्हा यशोदामाईला कळलं तेव्हा ती विधात्याच्या धावा करत यमुनच्या तिथे आली आणि तुला त्या काल्या नागाच्या वेटोळ्यात पाहून ती बेशुद्ध पडली. अरे पेद्या पण चमत्कार झाला. त्या काळ्या नागाच्या डोक्यावर नृत्य करताना पाहून आईला शुद्ध आली. होय पेद्या मी आईला फसवून आलो आहे. मी आईला सांगून येतो तुम्ही गाई घेऊन गोकुळात जावा आणि वाटेस गोल्याने भेटण्यास त्यांच्या दैवताचा नाश करा. ठीक आहे हो का? मी. कानाने तर आपल्याला कामगिरी सांगितली आहे. गवळणी थाटमाट करून मथुरच्या बाजारी चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंध कर आणि त्यांच्या दही दुधाचा नाश कर. अरे पण माझ्या संगतीच्या सौंदर्य कुठे आहे. त्याने तर काही शिघे घेऊन गेले होते. कुठे नेल्यात ते पण माहित नाही. वरती साड्या कागदावरती नेल्यात का खाली मल्यात नेल्यात ते त्यांना आधी हात लावून पाहतो. अरे हे वाकड्या, अरे हे बोबड्या, अरे कुठे गेला काय माहितीच नाही. अरे हे वाकड्या ना वाकड्या, अरे कुठे आहे रे. अरे लवकर या लवकर ये. ओ तोट्याला अरे तू लवकर ये सांगतो तुला. आलो आलो आलो. ये लवकर ये. कर सुदामा हाका मारितो या पेंद्याला. कर सुदामा हाका मारितो या पेंद्याला. काली कपिला गाय चुकली माझी कुंजवनाला. काली कपिला गाय चुकली माझी कुंजवनाला.
ती चुकीची वाट नक्की काढली. मग गेली होती कुठे? अरे आपल्या त्या वरच्या साईडला गवतलेच्या त्या गवतड्याच्या ठिकाणी अशी वाट काढलेली कळली. शिवलांच्या पायरी बसले आणले. होय काय? तुला काय सांगू? हा बघ, कसा हिरो बिरो झालाय बघ. हिरो बिरो. घे, पैसे घे पॅप्सीला भेटले. धरून ठेव पट्टी. अशी दे. शेतभर. काय घे बघ. चौकस तुझं. पडती ना? हाय! बारक्या पुढे बघ समोर बारक्या पुढे बघ समोर इकडे बघ. बांधून घे मला. बांधलीस काय? कशाला बांधली? होय काय? कोणाच्या? अरे ये बारक्या आजच्या गायला पेंडा घालून जाईल. जा घालून ये, जा. बेटा, आपण नको खातोय ना काय? मग पेहऱ्याला खात नाही ती. पोया खाली पोया. मस्त पोया. मग? सांगणार नाही कुठं आहे तर. नाही, जमणारच नाही. जमणारच नाही. तू 500 दिली तर 1000 दे. जमणार नाही. कुठं सांगू नका. सांगू नको कुठं आहे ते. सांगत फिरशील. नाही, अरे हे एक दोन आपले त्याच्याशी बोला मी याला सांगतो. अरे तुम्हाला काय सांगू मोठा सांगितले चला सोडलं गोपी नाही अरे बोला म्हणजे मेळा म्हणजे सगळं निघून चालल्या मजुरीच्या बाजारला बाई कोण अरे मेळा म्हणजे सगळं निघून म्हणजे सगळं बोलावून गौरवी मजुरीच्या बाजारी तू काय पण बोलू नको ते सगळ्यांना कानाला काय सांगितलंय त्या गौरवी मथुरच्या बाजारात चालले आहे जाऊ दे आपण एक चांगली कामगिरी पण आहे आपल्याकडे असू दे जाऊ दे आंबा भेटणार आहे. अरे अजून तुमची काय कामं नाही मोबाईल ते अजून तू देत नाही मी काय सांगतो ते ऐका तुला काय माहितीये किती काय माझ्याकडे किती आहे ते सांग ना. त्याचे किती पीठ देतात त्याला विचार तू इकडे बघ मागे काय दाखवतोय त्याला विचार किती विचार ह्या गाभण आहेत आमच्याकडे हा म्हणतो पाच आणि तू म्हणतो चार आहेत आमच्याकडे सांगू अरे तर मी सर्व मिळून मथुरच्या बाजारात चालले आहे जाऊ दे तू कशाला टेन्शन घेतोय रिलॅक्स ब्रो रिलॅक्स अरे पण कामगिरी पण चांगली आहे ना तशी असू दे दुपारी तुम्हाला त्यातली काय नको. बघ नाही अरे तर म्हणाल पाहिजे पाहिजे अरे खात्या पित्या घरचा आहे बघ दूध पिऊन हा बघ, याच्यात ताकद दाखव ताकद
साला काय म्हणाली? ती बघ ती म्हणाली ती बघ ती बघ ते दाखव तिला. अरे दाखवली. कोण आहे ती? कोण आहे? इकडे बघ कोण आहे ती? दिसते दिसते दाखव मला कुठे दिसते. दाखव बाई दाखव पुढे दाखव. इकडे आहे इकडे पुढे बघ. आवाज दे आई बोल आई. आईच किती आला नाही. दाखवू नको त्याला दाखवू नको पट्टाच आहे गेट शॉट. अरे तुम्ही ह्याच्यावर काय खातो? काय सांगू? मला नको. हे तुला पाहिजे तर घे रे. मी नाही देणार. अशी पाहिजे काय कोणाला? कॅच नाही पिशवी नाही काय पण काय पिशवी पाहिजे काय? दाखव पुढे तिला देऊ नये का देऊ नये सांगते तुला, चल. काय? हे तुझा हे चंपवली छोटा मेंदू तुटल. का दिसत मला ती अरे मी काय सांगतो ते ऐका. गवलनी थाटमाट करून मजुरीच्या बाजारी चालले आहे. चाललंय ते आपल्या कानाने काय सांगितलं माहितीये का? काय सांगितलं? त्याच्या दही दुधाचा नाश करायचा आहे आणि त्याचे दही दूध खायचं आहे आणि माठ फोडायचे आहेत आपल्याला. ओके हे काम जे करा ना तुम्ही. तुला जमल काय सांग? अरे माझ्या एकट्याने जमत नव्हती म्हणून तुम्हाला मी आवाज दिलाय. तू आवाज द्यायलाच करा. आमच्या गाडी इकडे राहिले. अरे म्हणजे आपण नंतर आणायला जाऊ ना. जावे काय रे नंतर डुबीच्या वाटेला आंबट आणि तिचं काय पिशव्या दे. तुझं त्याला मारू नको. त्याला छोटा मेंदू बंदील होईल. जाऊया का? जाऊया काय? काय रे जाऊया? चला गवलनी अटकवलं जाऊया. या बघ आता तिकडली येते समोरून. दिसतात का तुला? दिसतात काय का? बघ, डुबीच्या वाटेला या बघ, या बघ, या बघ. या बघ, या बघ, आता. रवियाला डोंगराला दिस माथ्यावरी आला. रवियाला डोंगराला दिस माथ्यावरी आला. मिळून जाऊया बाजाराला दही दुधाच्या व्यापाराला. मिळून जाऊया बाजाराला दही दुधाच्या व्यापाराला. रवियाला डोंगराला दिस माथ्यावरी आला.
दोघे कसल्या आहेत बघ एक नंबर कशा दिसतात कशा दिसतात ना काय रे हा? मग या वयाच्या बाहेर आहे इकडे बघ तिकडे बघ नको. मला त्याला पसंत नाही इकडे बघ पण हाय काय बघ बघ दिसतंय बघ ठीक आहे ठीक आहे बांधायला वाटले तू बोलला होतास ना त्याच्यापेक्षा तरी भारी निघाल्या काय दिसते बघ ही कोण आहे काय इथं डोंगर आहे तू का आंब्याचं झाड आहे बोलते अरे हलतोय हे बघ, इधर बघ. इधर बघ. हे चौकाचा मा काय दिसलो पाटली चौकात मारण्याची माझी पण पाटली नको हे तूच जा. जा बघूया. अरे जा की अरे जा मार करायचं अरे जा मार करायचं जा. जा ये. रडत पण नाही तर एखादं गाणं तरी म्हणलं होतं. ओ बाई कोण आहे तुम्ही आम्ही कोण माणूस माझी बोला तुम्ही 2 पाय तर आम्ही 4 पायाचे हे दोन हवेतच दोन हे बघी हवेतच दोन पाय म्हणतोय मी अरे तुम्ही कोण आम्ही हा हा मी ताता ते तो कुठे माहित नाही 1 2 3 4 आणि 4 होय प्रिया तुला घरी खायचंय ना पटापट खा नाहीतर दोघं मधुच्या बाजारात जातील अरे येणारच तू वाजले किती पगार नाहीतर जातील दोघं मथुरच्या बाजारला मला काय धंदे भेटणार नाही त्यावर दुधीच्या वाटणी उतरली भूक लागली ना लागले पटापट तुला भूक लागले तुला हे सगळं भय मी काय कोण जाते बघा हा कोण जाते धड टाकताय ना रोज चाय पितो बस म्हणूनच टाकत असेल.
भुवरी गराधे अवतरलो मी या भुवरी देतो तुला रोळी नंदाचा हा गिरधारी देतो तुला रोळी नंदाचा हा गिरधारी ओ गराधे अवतरलो मी या भुवरी 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 जन्म झाला बंदी शाळेला गोकुळ नगरी पिता वासुदेवा देवकी उदरी पिता वासुदेवा देवकी उदरी पिता वासुदेवा देवकी उदरी जन्म झाला बंदी शाळेला गोकुळ नगरी पिता वासुदेवा देवकी उदरी सांगतो गवळाचा पोरी जाऊ नको बाजारी सांगतो गवळाचा पोरी जाऊ नको बाजारी ओ गराधे अवतरलो मी या भुवरी 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 चारी बाजूला अंतर्ज्ञान दृष्टीने पाहिले असतात स्वर्ग मृत्यू आणि पाताळ यावर सुदर्शन चक्राने छाया लावून देवीने 7 अवतार धारण केले. त्यावेळी पृथ्वी तलावर दैत्याने आकांत बांधला होता. हा आकांत पृथ्वी मातेला सहन झाला नाही. त्यावेळी पृथ्वी मातेने गायचे रूप धारण केले. त्यावेळी पृथ्वी मातेने गायचे रूप धारण केले आणि देवीने शरण दिले की लोक हो घाबरू नका. वासुदेव देवकीच्या पोटी मी 8व्या पुत्र रूपाने जन्म घेईन आणि तो तुमचे रक्षण करेल. तोच मी 8 श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वर्गे. अरे हो, असे कोणतं मोठं संकट आलं माझ्या सवंगडावर आणि त्यांचे हात माझ्या गाणे आले. अरे काना गवळीच्या मातेला थोडं धैर्य झालं म्हणून गवळीने आम्हाला भरपूर मारला तर माझ्या संकीच्या सवंगडानं तुम्ही गाडी घेऊन गोकुळात जावा. गवळीने मी गवळीने मला मारण्याचे कारण विचारतो. ठीक आहे काना चला तुम्ही आपल्या बोलूया. राधे उभी राग. अरे काना आलास बरं झालं. तुझ्या सोंगाडे आमच्या दह्यातून नाश केला. आता आम्ही मथुरेच्या बाजारी जाणार कशा? अगं राधे माझ्या सवंगड्याने केले ते अगदी बरोबरच केले. नाहीतर मी तुमच्या दयाचा नाश करणार होतो. पण काना ही तट्टा मस्करी आमच्या बरोबरच का? राधे ही तट्टा मस्करी नाही. तुम्ही गोकुळातले जयदूत घेऊन मथुरेच्या बाजारी जाता आणि तिथले राक्षस ते जयदूत पिऊन फारच उन्मत्त होत चालले आहेत आणि आपल्या गोकुलवाशांना त्रास देऊ लागले. बरं झालं काना तू आमचे डोळे उघडले. पण काना तू घेतलेल्या 8 अवतारांची कहाणी सांग ना. ऐक तर. ईश्वरी रूप हे घेऊनी आलो भुवरी
ईश्वरी रूप हे घेऊनी आलो भुवरी युगे युगे अवतार धरिले चराचरी युगे युगे अवतार धरिले चराचरी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी पहिला उतार हा मचनी होई पशु पक्षी आजना गेले तारुणी दुसरा उतार हा कुर्मा धरुणी चंद्रमंथन केले पाठीवरुणी भक्तरक्षणालो धावून त्वरी भक्तरक्षणालो धावून त्वरी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी श्रीहरी नारायण वरहा धरिला पृथ्वी भार घेऊन तुलवरी वाहिला नरसिंह रूपा संबतुरीच्या घाटाला हिरण्यकश्यपू पाठीवरती पाडिला बालगोपालांचा राजनी ब्रह्मचारी बालगोपालांचा राजनी ब्रह्मचारी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी ईश्वरी रूपे घेऊन आलो भुवरी
हालो